त्याचं कारणच एक की राजसाहेब प्रत्येक गोष्टीमधून सगळे कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष, अध्यक्ष हे प्रत्येक शेतकऱ्याची दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत राजसाहेबच सोडवितात. याच्यासाठी या अपेक्षेनं सगळे शेतकरी त्यांच्या माध्यमातून आले आणि इमा आणि कितीतरी शेतकरी मरावं, फाशी घ्याव्या, कुठेतरी थांबलं पाहिजे. 5 वर्ष सरकार नुसतं टी व्हीवर फक्त भांडणं खेळतं आहे आणि एकूण एकाला भांडणाचं मूळ लावतं. आणि राजसाहेब जवळजवळ लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्हा ही जी फिरते दौरे करते की याच्या माध्यमातून कळणाऱ्याला सांगावं, कळत नाही त्याला सांगून काय उपयोग आहे. आणि राजसाहेबाचं वजन तिथल्या तिथं मुंबई, दिल्ली जवळ असल्यामुळं शेतकऱ्याचा मुद्दा आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री 3-3, 4-4 यांना थोडं माध्यमातून शेतकऱ्याच्या बाबतीत ही वाच व्हावे, फाशी, मरणं, लेकरं आणि शेतकऱ्याला न्याय पैशातून द्यावा. अंगणवाडीची लेकरं नाहीत शेतकरी म्हणजे. आणि किती वेळेस टार्गेट म्हणावं, तुमचा मुद्दा तुमच्याजवळ झाला आणि आम्ही आपलं फाशी 3-3 पिढ्या लेकरं माणसं मिळाली आणि मतदानची गरज आहे. तशी सगळ्या गोष्टीची शेतकऱ्याला पिकातून सुद्धा गरज आहे. कॉलेज करायचे मुलीचं, लग्न करायचेत मुलाचे, हे सगळे मुद्दे तुम्ही राज ठाकरेंसमोर मांडलेत. आता आम्हाला लेखीमध्ये द्या म्हणलेत, आम्ही लेखीमध्ये देत आहोत. काय वाटतं अपेक्षा? अपेक्षा 100% ही नेता वाचवीत ही अपेक्षा.